तुळजापूरमध्ये 2 गटातील हाणामारी प्रकरण घडलेलं होतं आणि वाद मिटवल्यानंतर वाद पुन्हा चिघळलाय। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जमाव पांगवलेला आहे। जमावानं मगर यांच्या घराबाहेर हवेत गोळीबार केल्याचंही समोर आलंय। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। पंचनामा सुरू करण्यात आलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकावर कोयत्यानं वार करण्यात आला आणि हवेत गोळीबार केल्याची सुद्धा माहिती आहे। तर वार केल्यानं कुलदीप मगर हे गंभीर जखमी झाले आणि त्यांना सोलापूरला उपचारासाठी हलवलेलं आहे। रस्त्याच्या कामावरून भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुंगणे आणि भाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यामध्ये वाद झालेला होता। वादाचं रूपांतर त्यानंतर हाणामारीमध्ये झालं। भांडण मिटवल्यानंतर कुलदीप मगरवर पिटू गंगणे याच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। तर या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बालाजी, काय सांगाल? या ठिकाणी कोयत्यानं वार केल्याचंही कळतं आणि हवेत गोळीबार झाल्याची ही माहिती आहे। किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद जर बघितला तर हाणामारीत रूपांतर झाला। आता आपल्याला जी माहिती मिळते 4 वाजता जी हाणामारी रस्त्याच्या कामावरून झाली होती, नगराध्यक्ष पदाचे भाजपचे जे उमेदवार पिटू गंगणे आणि अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांचा जो वाद झाला होता त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला। त्यानंतर काही जे आहे ते अमर मगर यांच्या घराकडे कार्यकर्ते पिटू गंगणेचे गेले आणि काही हवेत गोळीबार केला आणि तिथंच जो आहे तो नातेवाईक कुलदीप मगर जो आहे तो अमर मगर यांचा तोही जात होता, त्यालाही कोयत्यानं त्याच्यावरती हल्ला केला। तो त्याच्यात गंभीर जखमी झालाय। मात्र निवडणुकीचे निकाल 21 तारखेला आहेत। तुळजापूर हे धार्मिक शहर आहे। तुळजाभवानीचं कुलस्वामिनी महाराष्ट्राचे आहे, तिथं भाविक येत असतो। अशा पद्धतीनं वार आणि गँगवर तिथं तुळजापुरात होत असेल तर हे निश्चितच धक्कादायक आहे। बरोबर आहे बालाजी, अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।